तर साधारणपणे 2-1 किलो सोनं आहे. 2 किलो? हो. अरे काहीतरी काय? अरे काहीतरी काय प्रत्येक महिन्याला समजा 1-2 तोळे खरेदी केलं असेल तर आजवरचा हिशोब केला असं बघ ना, एवढं होणार. बापरे. जबरदस्त आहे. आताच्या बाजारभावाप्रमाणे 50 ते 52 लाख रुपये किंमत आहे त्याची. पण मधु काका, हे सगळं कशासाठी? हे एवढं सोनं वेगळं का ठेवलं होतं त्यांनी? अरे तेच तर मला माहिती नाही ना, आणि त्याने कुणालाच काही कल्पना दिलेली नाही त्याबाबत. हो ना, म्हणजे पासवर्ड तर आपल्याला शोधून काढायलाच हवा. खूप क्लिष्ट आहे हे सगळं, पण कसा शोधायचा? प्रत्येकाने विचार करून पासवर्ड म्हणून एक शब्द शोधून काढायचा. असे अनेक शब्द जर आपण शोधून काढले तर त्यातला एखादा तरी पासवर्ड असेलच ना. पण आपल्या बँकेत फायनल एकच पासवर्ड लागणार आहे. 10 ऑप्शन चालणार नाहीयेत. मला तर सगळं कठीण वाटतंय. कसा आणि कुठपर्यंत तर्क लावणार आहोत आपण? माझ्या डोक्यात काही शिरतच नाहीये. मी प्रयत्न करेन. आपण एक करून बघूया का? काय? म्हणजे तुला माहिती आहे ना आपलं तत्व काय. ज्याच्याकडे आपलं काम असतं तो कायम शाळेत आपल्या वर्गात असतो. तर बँकेचा ऑफिसर आहे ना, त्याला विचारतो ना, तू जरा असं या म्हणजे बेकायदेशीर नाही, एक जरा मदत म्हणून काही करू शकतो का? काय हे सगळ्यापेक्षा ते सोपं आहे ना जरा. मी एक सुचवू का? हा सुचव ना, सुचव. नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांनी हा विचार केलाच असेल, पण तरी मला असं वाटतं की पासवर्ड शोधताना एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. तो म्हणजे आजोबांनी कुठल्या हेतूने हे केलंय, त्यांच्या मनात काय असेल, हा निर्णय कधी घेतला त्यांनी, हे जर आपल्याला कळलं तर पासवर्ड करेक्ट येण्याची शक्यता आहे. करेक्ट. करेक्ट. थँक्यू. बोला. माझ्याकडे वेळ तसा कमी आहे. ऑफकोर्स. नाही म्हणजे तुम्ही इकडे आलात हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मी जास्त वेळ नाही घेणार आहे तुमचा, आय प्रॉमिस. ऍक्च्युली ते लेटर मी सगळ्यात आधी मुद्दाम तुमच्याकडे घेऊन आले, कारण माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की ते लेटर तुमच्यापर्यंत कोणीतरी दुसऱ्या माणसाने पोहोचवावं. सर, दळवी घरातले सगळे जसे दिसतात ना तसे नाही आहेत. तुम्ही विचार करा ना, मी त्या घरातली सून आहे, पण माझा हक्क मिळवण्यासाठी मला प्रत्येक वेळेला लढावं लागतं. म्हणजे सर, लग्न होऊन मी जेव्हा त्या घरात गेले ना, तेव्हा खूप स्वप्न रंगवली होती. म्हणजे पहिले काही दिवस सगळं नीटही होतं, पण नंतर परिस्थिती फारच बदलायला लागली. त्या घरात माझ्यावर खूप अन्याय व्हायला लागला. आता तर काय त्या सगळ्याची सवय झाली आहे मला. पण सर, या वेळेला मी ठरवलं की माझ्या हक्कासाठी मी लढणार, मी स्वतःसाठी उभी राहणार. आणि म्हणूनच ते लेटर सगळ्यात आधी मी तुमच्याकडे घेऊन आले, घरातल्या कोणालाही न सांगता मुद्दाम. पण ही अशी लपवाछपवी किती काळ करणार? जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत. तुम्ही विचार करा ना सर, हो माझी लहान मुलगी आहे आणि तिला मिळवण्यासाठी सुद्धा मला त्यांच्या घरी पोलीस न्यावे लागले होते. म्हणजे जेव्हा मी ईशाला जन्म दिला, म्हणजे
माझ्या मुलीला जेव्हा मी जन्म दिला तेव्हा माझी परिस्थिती खूप गंभीर होती. कोमात होते मी जगेन का मरेन हेही माहिती नव्हतं मला. आणि त्याच वेळी माझ्या मुलीचा ताबा दळवी घरातल्या सगळ्यांनी माझ्या लहान बहिणीला दिला. मला विश्वासात न घेता सरळ येऊन गेले तिला त्यांच्या घरी. बहुतेक ना त्यांना फक्त बाळ हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी माझा वापर करून घेतला. पण मी माझ्या मुलीला त्यांच्याकडे कशी सोडून जाऊ? शेवटी मी ईशाचा ताबा मिळवण्यासाठी पोलीस सुद्धा नेले. पण दळवी घरातल्या सगळ्यांनी माझ्या बहिणीला सुद्धा त्यांच्याच बाजूने करून घेतलं होतं. मग काय, माझी बहीण घेऊन गेली माझ्या मुलीला दिल्लीला तिच्या बरोबर आणि मी एकटी पडले. असे वागले सगळे माझ्याशी. असं आहे तर असं होतं बऱ्याचदा. बडा घर पोकळ वासा. म्हणताय ते अगदी खरं आहे सर. अजूनही घरात माझ्या विरुद्ध कटकारस्थानं रचली जातात. शेवटी काय ते म्हणतात ना, बाकी कशाचंही सोंग आणता येतं, पैशांचं सोंग आणता येत नाही. म्हणून मला हे सगळं स्पष्टपणे तुमच्याशी बोलावंसं वाटलं. दॅट्स इट. हा येत आहे ये. मी तुमच्याशी इथे बोलायलाच आले. तर मला सांगा, ती मोनिका आणि तिची हस्तक ते घरात कुठे आजूबाजूला नाही आहेत ना? हस्तक ईशाला शाळेतून आणायला गेली असावी असं मला वाटतं. मोनिका बद्दल माहित नाही. आपल्याच घरात बोलण्याची चोरी झाली आपल्याला, पण तरी काळजी घ्यायला हवी ना. काय हे लॉकर प्रकरण जे आहे ना, ते इतकं महत्वाचं आहे की त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती तिच्यापर्यंत जाता कामा नये. त्या दिवशी बँकेत आमच्या आधी ही पट्टी पोहोचली होती, त्यामुळे काळजी घ्यायला हवी. हो तर प्रश्न पैशांचा आहे. एकदा का ते तिला कळलं की मग बघायलाच नको. मोनिकाचा हेतू अगदी क्लिअर आहे. तिला तिची लाईफस्टाईल जगण्यासाठी पैसे लागतात, मग ते ती कसेही मिळवेल. आणि ते तर ती विक्रांतकडूनच मिळवणार. आणि ती याची बायको आहे म्हटल्यावरती यालाही तिला नकार देणं एका लिमिटच्या पलीकडे शक्य नाही, कारण ती त्याचा तमाशा करणार. तिच्या मनासारखं काही झालं नाही ना, तर ती काही ना काहीतरी नाटक करून आपल्याला गोत्यात आणणार. पण आता ती नाही इथे, तेव्हा आपण बोलू शकतो मोकळेपणाने. हो, पण तू जरा बघ तरी कुठे आहे ती. सो सॉरी. तुम्ही काहीतरी खायला घ्या ना. काय ऑर्डर करू का तुमच्यासाठी? नाही नको, तुमचं बोलून होऊ द्या. ऍक्च्युली मी आणि विक्रांत म्हणजे माझा नवरा, आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. आय सी. ऍक्च्युली त्यांच्या घरात जायला मला खूप आवडायचं. म्हणजे तसंही खूप जाणं येणं होतं. आणि विक्रांतचे आजोबा सुद्धा होते तेव्हा. म्हणजे त्या काळात मला लक्षात आहेत ते. त्यांची मी खूप लाडकी होते. पुढे जाऊन ही अशी वेळ येईल असं खरंच वाटलं नव्हतं मला. ही अशी वेळ म्हणजे? ऍक्च्युली सर,
लहानपणीच माझे आई बाबा वारले, अपघातात गेले ते. त्याच्यानंतर मी आणि माझी बहीण आम्ही दोघी पोरक्या झालो. आणि आई बाबा गेल्यावर माझ्या आजी आजोबांनी आमच्या दोघींचाही सांभाळ केला. त्यावेळी विक्रांतचे आजोबा म्हणाले होते की ही पोरकी नाहीये, मी आहे तिच्या पाठीशी, मी सांभाळ करेन तिचा. पण नंतर ते गेले आणि आजोबा गेल्यानंतर दळवी घरातल्या सगळ्यांनी आमचा सांभाळ करण्यासाठी पूर्णपणे नकार दिला आणि ही वेळ आणली माझ्यावर. सर, मला कधी त्या घरातनं बाहेर काढतील ना काहीच सांगता येत नाही, पण मी माझ्या मुलीला असं ठेवून नाही ना जाऊ शकत. माझ्या मुलीची जबाबदारी माझ्यावर आहे. मी सांभाळ करतेय तिचा, तिच्यासाठी नोकरी करतेय, पैसे कमवते, कारण माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलीसाठी काहीही कमी पडू नये. कारण या लोकांची काहीच गॅरंटी नाही हो. म्हणून मला माझ्या मुलीसाठी पैशांची सोय करायची सर. प्लीज सर, मी सो सॉरी अगेन. तर मी काय म्हणत होते, या बाबतीत तुम्ही मला काही हेल्प करू शकाल का प्लीज? माझा सुद्धा फोन कट करते ती. कमाल आहे या मुलीची, तिला कोणाचीच फिकीर नाहीये. नाहीये हे कळून सुद्धा हजारो वर्ष लोटली ना. हो, पण मग का आपण हाक लावून देत नाही आहोत तिला? माझा ना नुसता तिळपापड होतो. का का आपण तिला घरात ठेवून घेतलेली? नाही, मान्य आहे मला की तिला डिवोर्स नकोय, त्यामुळे त्याला ती नडणार. पण विक्रांत, तू का डिवोर्स देत नाहीयेस तिला? तू का काहीच करत नाहीयेस? सॉरी मानसी, पण त्रास होतो का? या असल्या मुलीला ना घराच्या बाहेर हाकलवून द्यायला हवी. काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे ताई. उचल तुझं सामान आणि निघून जा इथून. परत या घराचा उंबरठा सुद्धा ओलांडायचा नाहीयेस तू. हा मोनिका, मी काय सांगितलं ते तुला ऐकायला आलं नाही वाटतं. मी तुला घरातून बाहेर जायला सांगितलं, आत यायला नाही. त्याला ओरडताय? ऐकू येते सगळं मला नानू मामा. तुमचं वय झालंय, माझं नाही. आणि मला सांगा, आजपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट बोललात आणि ती मी ऐकली, असं झालंय का? मग आज कसं होईल?
मी काय बोललो ऐकलं नाहीस का? तुला सांगितलेलं कळत नाहीये का? हा, आता मी स्पष्टपणे आणि शेवटचं सगळ्यांना सांगते, नीट ऐका आणि डोक्यात फिक्स करून घ्या प्लीज. मला ह्या घरातनं कोणीही हकलू शकत नाही, कारण मी आई आहे विक्रांतच्या मुलीची. सॉरी, हे खोटं आहे आणि हे सगळ्यांना ठाऊक आहे. कदाचित हे खोटं असेल, पण डीएनए रिपोर्टचं काय मोहन काका? जग कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवणार आहे, डीएनए रिपोर्ट्सवर का तुमच्या बोलण्यावर? आणि त्या डीएनए रिपोर्ट्सच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे. विच आय एम व्हेरी शुअर विक्रांतने तुम्हाला सांगितलीच नसेल, कारण त्याला तर सवय आहे ना गप्प राहायची. मोनिका, बास झालं तुझं नाटक. पाऊल पुढे ठेवायचं नाही विक्रांत, कारण त्या रात्री तुझं पाऊल पुढे पडलं आणि नको ते घडलं. मोनिका, काय मूर्खासारखं बोलतेस तू? मूर्खासारखं बोलतेय मी? हा मूर्खपणा वाटतोय तुला? तुझ्यामुळे हे सगळं झालंय. त्या रात्री माझ्या ड्रिंक मध्ये तू काहीतरी मिक्स केलंस आणि म्हणून माझं हे सगळं झालंय. अशी अवस्था झाली आहे माझी. नॉनसेन्स आहे सगळं. नॉनसेन्स वाटतंय हे तुला? ओके, हे सगळं तुला नॉनसेन्स वाटत असेल, पण माझ्यासाठी हे नॉनसेन्स नाहीये. त्याचे परिणाम मी भोगत आले आणि अजूनही भोगते, कळलं? मोनिका, अगं काय बोलतीस तू हे? माझ्या मुलाबद्दल तुझ्या तोंडून असे शब्द निघतात तरी कसे? मी खरं तेच बोलतीये. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. ओके, तुमच्या सगळ्यांचा विश्वास नाहीये ना माझ्यावर? ओके विक्रांत, मी खोटं बोलतेय ही गोष्ट प्रूफ करून दाखव. आहे तुझ्याकडे प्रूफ काही? हा, हे सगळं मी बाहेर जाऊन सांगेन. हे प्रकरण गळ्याशी येईल म्हणून तू लग्न केलंस ना माझ्याशी? मोनिका, बास. ओरडून सत्य बदलणार नाहीये विक्रांत. डीएनए रिपोर्ट तेच राहणार आहेत आणि ते सगळ्यांनी बघितलेले. लग्नाच्या दिवशी सुद्धा म्हणूनच अस्वस्थ होतास ना तू? तुला भीती होती ही गोष्ट जर तुम्हाला कळली तर काय होईल, म्हणून गप्प होता. हा एक नंबरची नालायक बाई आहे ही बाबा. आई, अगं विक्रांत, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास आहे तुमचा ह्याच्यावर? ठेवा ना विश्वास, एकमेकांवर ठेवा. विश्वासाचा गेम खेळा ना तुम्ही सगळे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर मी बाहेर बोंबाबोंब केली ना तर इकडे कोणीही राहू शकणार नाहीये ह्या घरात. तुम्हाला अशा अज्ञात ठिकाणी जावं लागेल ना जिकडे तुम्हाला कोणी ओळखणार नाही. तुमच्याबद्दल जो रिस्पेक्ट आहे ना दळवींबद्दल, त्या सगळ्याचा काय होईल याचा विचार केलाय तुम्ही?